हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। चुकीचे औषध दिल्याने 45 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाने फोडला टाहो। येवला तालुक्यातील मुखेड गावातील हृदयद्रावक घटना। नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड या गावात मेंढपाळाने मेंढ्यांना चुकीचे औषध दिल्याने 45 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मेंढपाळ गणेश भगत व त्यांची पत्नी यांनी येवल्यातील एका औषध दुकानातून जनावरांसाठी सर्दी तापासाठी एक औषध विकत आणले होते। या औषधाचा दुष्परिणाम या मेंढ्यावर झाल्याने या मृत्युमुखी पडल्या आहेत। मेंढपाळ हे अशिक्षित असल्याने मेडिकलमधील कामगारांनी चुकीचे औषध दिल्याने गणेश भगत यांच्या 35 तर ज्ञानेश्वर गुमनर यांच्या 10 मेंढ्या दगावल्या आहेत असे सांगितले जात आहे। मुखेड येथील पोलीस पाटील मनोज आहेर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, परंतु या मेंढ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे। सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने मेंढपाळांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, येवला। आम्हाला प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही पाजल्यापासून येत आम्हाला घडलं। आमच्या 30 मेंढ्या गेल्या 30 मेंढ्या गेल्या मेंढ्याची आमची भरपाई पाहिजे। आम्ही ते मेडिकल मधून औषध आणल्यामुळे आमच्या एवढ्या मेंढ्या मरण पावले। मग आता ही भरपाई कोणी द्यायला पाहिजे? तुमचे मेडिकल वाल्यांनी दिली पाहिजे आम्हाला। मेडिकल वाल्याच्या हलगर्जीपणामुळे तुमच्या आज या मेंढ्या दगावल्या। हा डबा आहे आमचा। काय काय नाव आहे त्या डब्याचं? XXX। या ना आमच्या मेंढ्याचे निधन झालं।